हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 5वा, भक्ती साधना आणि सत्संग महिमा, सूत्र क्रमांक 38-39. मुख्यतः तू महत् कृपयैव भगवत कृपालेशादवा महत्संगः तू दुर्लभः अगम्यः अमोघचः. परंतु प्रामुख्याने सद्गुरूच्या आणि भगवंत श्रींच्या कृपेने भक्ती साध्य होते. परंतु संत समागम दुर्लभ आहे. संत जाणणे महा अवघड आहे. तथापि एकदा का सत्संग जडला की त्याच्यासारखे भाग्य तेच. मागील सूत्रांमधून देवर्षी नारद मुनींनी भक्ती साधना सांगितल्या. या साधना केल्याने भक्ती साध्य होते हे सत्य आहे. देवर्षी नारद मुनी या सूत्रात सांगत आहेत की सर्वात प्रमुख साधना म्हणजे सद्गुरूंची कृपादृष्टी आणि भगवंत श्रींची परम कृपा असावी लागते. अशी कृपा असली की भक्ती प्राप्त होते. साधना अनेक आहेत, परंतु या साधना म्हणजे भक्तीची तयारी आहे असे समजावे. प्रमुख गोष्ट घडावी लागते आणि ती म्हणजे संतांची आणि परमात्म्याची कृपा असावी लागते. तेव्हा भक्ती तत्क्षणी प्राप्त होते. साधू संतांचा परमात्म्याचा अनुराग असावा लागतो. याचा अर्थ सद्गुरूच्या परमात्म्याच्या कृपेने आपल्यातील विषय वासना, अयोगिक भावना लोप पावून भक्तिभाव जागृत होतो. या पाठोपाठ भक्ती साध्य होते. साधू संतांच्या सहवासाने, परमात्म्याच्या अखंड नामस्मरणाने, भजन पूजनेने आपण शुद्ध होतो. त्या शुद्धतेतच भक्ती साध्य होते. वाल्या कोळ्याला देवर्षी नारद मुनींची कृपादृष्टी मिळाली. त्याने अखंड रामनामाचा जप केला. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. परंतु यात एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे साधू संत ओळखणे आणि त्याने केलेली कृपादृष्टी उमजणे ही होय. साधू संत स्वतःला कधीही बाजारात मांडून बसत नाहीत. ते अव्यक्त असतात. आपल्याला त्यांचा अचानक लाभ होतो. अशा वेळी त्यांची कृपादृष्टी होते, परंतु त्याचे आपल्याला आकलन होत नाही. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या सुदैवाने जर आपण गुरुला ओळखले तर मात्र आपल्यासारखे भाग्यवान आपणच ठरतो. तेथेच भक्ती साध्य होते. यथाकाळी आपल्याला आत्मयोग घडून येतो. सूत्र क्रमांक 40. लभ्यते अपि तत्कृपया एव. त्या परमात्म्याची कृपा असल्यावरच, कृपा झाल्यावरच साधू संतांचा संग लाभतो. मागील सूत्रांमधून संत समागम आणि परमात्म्याची कृपा असावी असे सांगून साधू संत सापडणे आणि त्यांची सत्य ओळख पटणे दुर्लभ आहे असे सांगितले. येथे या सूत्रात देवर्षी नारद मुनी सांगत आहेत की परमात्म्याची कृपा असली तरच आणि तेव्हाच साधू संतांची गाठ पडते. अचानक काही अघटित घडते आणि आपल्या ध्यानीमनी नसताना आपल्याला आपला गुरु सापडतो. मागील सूत्रात सांगितलं की गुरु काही बाजार मांडून बसलेला नसतो. परमात्म्याच्या दर्शनासाठी भक्ताची पात्रता सिद्ध झाली की परमात्मा गुरुच्या माध्यमातून भक्ताला दर्शन देतो. भक्ताची परमात्मा प्राप्तीची वेळ आली की त्याला परमात्मा गुरु भेटवतो. म्हणजेच स्वतः गुरुच्या निमित्ताने, गुरुच्या माध्यमातून त्याला मार्गदर्शन करतो आणि यथाकालावधी त्याला साक्षात्कार घडवितो. परमात्मा अव्यक्त अदृश्य आहे. परमात्मा निराकार आहे. परमात्मा विराट आहे. परमात्मा महातेजस्वी, महाओजस्वी आहे. परमात्मा म्हणजे महादिव्य ऊर्जा आहे. तेव्हा जर तो प्रगट झाला तर त्याचे ते महातेज आपण सामान्य मानव सहन करू शकणार नाही. व्यासमुनींना दिव्य दृष्टी लाभली होती. संजयाला महाभारताचे युद्ध दिसावे, आकलन व्हावे म्हणून दिव्य दृष्टी देण्यात आली होती. विश्वदर्शनाच्या वेळी भगवंत श्रींनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती.
दिव्यदृष्टी मिळालेली असूनसुद्धा विश्वदर्शन झाल्यावर अर्जुनाने भगवंत श्रींना ते त्यांचे विराट रूप आवर्ते घ्यायला विनंती केली, कारण तो ते विराट रूप फार काळ सहन करू शकला नाही. यास्तव भक्ताला परमात्मा गुरुच्या माध्यमातून भेटतो, दर्शन देतो, देह धारण करून अवतार घेऊन दर्शन देतो. तसेच भक्ताने हाक मारली म्हणून धावत येत नाही. त्यासाठी भक्ताने आपले भक्तपण, आपली सिद्धता सिद्ध केलेली असली पाहिजे. सूत्र क्रमांक 41 व 42. तस्मिन् तज्जने भेदाभावात तत् एव साध्यताम तत् एव साध्यताम. परमात्मा आणि भक्त यात भेद नाही. भक्तांची इच्छा कृपा तीच परमात्म्याची इच्छा कृपा. यास्तव सत्संग ही साधना करावी, साधू संत समागम हीच साधना करावी. परमात्म्याची भक्ती करता करता भक्ताच्या हृदयवीणेवर परमात्म्याचे संगीत झणकारू लागते. प्रत्येकात ती दिव्य ऊर्जा असते. भक्तीमुळे ती दिव्य ऊर्जा प्रज्वलित होऊ लागते. परमात्मा भक्ताच्या या दिव्य ऊर्जेकडे आकर्षित होतो. भक्त आणि परमात्मा यात अंतर राहत नाही. याचाच अर्थ भक्तीमुळे भक्ताला परमात्म्याची ओळख होते. त्याला एक दिवस एखाद्या साक्षात्कारीची ओळख पटते. तो आपोआप त्याला गुरु मानून त्याच्या सान्निध्यात राहू लागतो. आता भक्त, गुरु, परमात्मा हा भेद राहत नाही. तेथे भक्तीचा सोहळा साजरा व्हायला लागतो. भजन, पूजन हा जीवनाचा नित्य कार्यक्रम होतो. म्हणूनच मागे एका सूत्राचे निरूपण करताना असे म्हटले आहे की जेथे हरिनामाचा गजर चालू असतो, जेथे परमात्म्याचे नामसंकीर्तन चालू असते, जेथे परमात्म्याचे भजन पूजन चालू असते, तेथे स्वतः परमात्माच येऊन श्रोत्यांच्यात बसतो. त्या भक्तीच्या सोहळ्याला हजेरी लावतो. भक्ताला परमात्म्याचे जेवढे वेड असते त्याहीपेक्षा जास्त वेड परमात्म्याला भक्ताचे असते. हे अगदी स्वाभाविकच आहे. आईलाच मुलाची माया जास्त असणार. भक्ती साधना करता करता भक्त परमात्म्याला आपल्या हृदयात विराजित करतो. परमात्मा भक्ताच्या अधीन होतो. आता त्याला भक्ताचे वेड लागते. भक्त परमात्म्याला सामावून घेतो. भक्त परमात्म्यापेक्षा मोठा होतो. भक्ती साधना म्हणजे सत्संग साधना. ध्वनीचा प्रतिध्वनी ऐकत परमात्म्याचे नामसंकीर्तन करत भक्ती साधना सुफल करावी. हरिओम.